हॅलो सायन्स स्कॉलर्स, वेलकम इन सायन्स स्कॉलर क्लासेस दॅट इज SSC नांदेड. आपला एक व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो, दुसरा व्हिडिओ यायला थोडा वेळ झालेला आहे, पण वेळ लागला तरी पण कॉन्सेप्ट असा आलेला आहे की मजा येऊन जाईल मित्रांनो. एकदम सरळ साध्या सोप्या याच्यामध्ये ऑन डिमांड तुमची डिमांड होती की पार्ट ऑफ स्पीच थोडं अजून इन डिटेल मध्ये आणि सोप्या भाषेमध्ये सांगता येईल कसं, तर हो सांगता येईल, नक्कीच सांगता येईल आणि आज आपण त्यालाच कव्हर करणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ छोटा असेल मित्रांनो पण इतका इन्फॉर्मेटिव्ह असेल की खूप फायदेशीर ठरेल. तर कन्सेप्ट असा असणार आहे की आज आपण सरळ सरळ खिचडी बनवणार आहोत मित्रांनो. हो, खिचडीच बनवायची आपल्याला, पण ती खिचडी आपल्या घरगुती खिचडी नसून ती खिचडी असेल आपल्या इंग्रजी सेंटेन्स मेकिंगची खिचडी. इंग्रजीचं सेंटेन्स बनवताना आपल्याला जसं आपण घरी खिचडी बनवतो, ज्या पद्धतीचे आपण इन्ग्रेडियंट्स वापरतो त्याच पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला इंग्रजी ग्रामर मधले कोणते कन्सेप्ट कुठल्या कुठल्या गोष्टींना वापरून आपल्याला सेंटेन्स बनवावं लागतं ते आपण स्टार्टिंगला बघूया. आणि ते इन्ग्रेडियंट म्हणजेच आपले पार्ट ऑफ स्पीच होते हे तुम्हाला नंतर समजून जाईल. आणि त्या पार्ट ऑफ स्पीचला मग आपण व्यवस्थितपणे एक्सप्लेन पण करूया सरळ साध्या आणि खूप सोप्या भाषेत. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, खिचडी बनवताना जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स वापरतो. आता इन्ग्रेडियंट्स सांगत बसण्यात वेळ न घालवता तुम्हाला माहित आहे काय काय लागतं खिचडीला, तर मी इन्ग्रेडियंट्स सांगेन तुम्हाला, पण ते इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला इंग्रजी मधले इन्ग्रेडियंट्स सांगेल, खिचडीचे इन्ग्रेडियंट्स सांगत बसणार नाहीये. तर बघूया एक सरळ साधं छोटंसं उदाहरण घेऊया. जसं की बघा, मी माझंच नाव टाकतो मित्रांनो. या उदाहरणावरून मग आपण आपली खिचडी कशी बनते बघूया. याच्यामध्ये आपण काय घेतलं, 8 इन्ग्रेडियंट घेतलेत. आपले कोणते 8 इन्ग्रेडियंट आहेत? पार्ट ऑफ स्पीचचे आपले 8 इन्ग्रेडियंट. बघा कशा पद्धतीनं आपली खिचडी तयार झालेली आहे. तर सौरभ सर काय एक्सप्लेन करतोय किंवा सौरभ सर आपला काय आहे? नाउन. त्याच्यानंतर टीचर्स आपला आहे वर्ब. सायंटिफिक काय आहे? सायंटिफिक कन्सेप्ट आहे. सायंटिफिक कन्सेप्ट म्हणून काय होतोय, कन्सेप्टला एक्सप्लेन करणारा शब्द काय आहे? नाउनला एक्सप्लेन करणारा शब्द ऍडजेक्टिव्ह. पहिला जर व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडाफार कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यानंतर कन्सेप्ट आपला नाउन झाला, पुन्हा रिपीट होतोय, लिहित नाहीये. इझिली शब्द कोणाला एक्सप्लेन करतो मित्रांनो? शिकवतात. कसं शिकवतात? सोपं शिकवतात. दॅट मीन्स वर्बला एक्सप्लेन करणारा शब्द ऍड असतो. ऍडजेक्टिव्ह की ऍडवर्ब? ऍडवर्ब. इन काय दाखवतोय आपल्याला? प्रीपोजिशन दाखवतोय. त्याच्यानंतर हीच क्लास बघूया आपण. बट काय आहे? बट कंजंक्शन दाखवतोय. त्याच्यानंतर आलास शब्द दाखवतोय आपल्याला, इंटरजेक्शन. आणि हिम जो शब्द आहे हा आपल्याला एक्सप्लेन करतोय प्रोनाउन. काय एक्सप्लेन करतोय? प्रोनाउन. आता मित्रांनो, तर नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह कुठं आहे? ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. उदाहरण असं घेतलेलं होतं की जेणेकरून आपले 8ही पार्ट ऑफ स्पीच त्याच्यामध्ये यावे. आणि अशा पद्धतीनं आपल्या 8ही पार्ट ऑफ स्पीचच्या मदतीनं, म्हणजे या 8 इन्ग्रेडियंटच्या मदतीनं आपण इंग्रजीची खिचडी कशी बनवत असतो. प्रत्येक वाक्यामध्ये आपण यांचा वापर करत असतो. मग हे वापरात येणारे जे काही आपले पार्ट ऑफ स्पीच आहेत यांना ओळखायचं कसं? कोण कोणाबद्दल माहिती देतं, कोणाला कसं एक्सप्लेन केलेलं होतं, कोणाची व्याख्या आपण डेफिनेशन बघितली होती, तर त्याला अजूनही सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी मित्रांनो एक स्टोरी बनवलेली. एका गोष्टीच्या माध्यमातून, गोष्टीच्या मदतीने आपण काय करूया, या पार्ट ऑफ स्पीचला समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून की तुम्ही आयुष्यामध्येही ती गोष्ट जर तुम्ही समजून घेतली, गोष्टीला जर लक्षात ठेवलं, तर आयुष्यामध्येही तुमचे पार्ट ऑफ स्पीच विसरू नयेत, विसरता कामा नयेत. आणि मी तुम्हाला याची खात्री देतो की गोष्ट जर समजून घेतली तर पार्ट ऑफ स्पीच कधी विसरणार पण नाहीये. चला तर मग बघूया आपण आपल्या गोष्टीकडे वळूया. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, आपण पार्ट ऑफ स्पीच समजून घेण्यासाठी जी काही स्टोरी बनवलेली आहे, जी काही गोष्ट बनवली आहे, ती गोष्ट सुरू होते अशा पद्धतीनं की इमॅजिनरी आहे बघा. मजा मस्ती मस्करी करत करत शिकायचंय, तर आपण काहीतरी इमॅजिनरी बनवलेलं आहे, तर समजून घ्या. समजून घेण्यावर फोकस करा, मस्ती बाजूला ठेवा, मस्करी बाजूला ठेवा. जास्तीत जास्त जसं समजेल, ज्या पद्धतीने समजेल तुम्हाला सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपला क्लास नांदेडला आहे, तर नांदेडचं एक्झाम्पल घेऊया. नांदेड मधील इंग्लिश गल्ली या गल्लीमध्ये एक नामराव ग्रामरकर व्यक्तीचं नाव काय आहे मित्रांनो? नामराव ग्रामरकर या व्यक्तीच्या कुटुंबाची आपण एक गोष्ट बघणार. ठीक आहे. तर या कुटुंबामध्ये
नामराव म्हणजेच नाऊन नावाचा एक प्रमुख व्यक्ती आहे, त्याची एक बायको आहे, त्या बायकोला आपण कन्सिडर करणार आहोत वर्ब. ठीक आहे. आणि त्यांना 3 मुलं आहेत, त्याच्यापैकी एक मुलगा आणि 2 मुली असतील. तर त्याला आपण काय करूया मित्रांनो, ड्रॉ करूया, म्हणजे जेणेकरून की तुम्हाला व्यवस्थित समजेल. रफ स्केच काढूया आपण एक. तर आपण सगळ्यात आधी कन्सिडर करणार आहोत कोणाला, हे आहेत आपले नामराव. ठीक आहे. नामरावांना आपण काय कन्सिडर केलंय, नाऊन कन्सिडर करतो. ठीक आहे. त्यांची बायको कोण कन्सिडर करतोय आपण, त्यांची बायको आहे, ठीक आहे, हसते बिचारी. ठीक आहे, हसू द्या, आपल्यावरच हसत असेल कदाचित. ठीक आहे, तिला हातपाय काढूया आपण. नामरावांचे हातपाय राहिले. ठीक आहे, चालू द्या. ठीक आहे. तर ही आहे त्यांची बायको, जिला की आपण कन्सिडर करणार आहोत वर्ब. आणि यांना 3 अपत्य आहेत मित्रांनो. 3 अपत्य काय कन्सिडर करूया आपण, बघा. एक आहे त्यांना मुलगा, हा आहे त्यांचा मुलगा, जो आपला आहे प्रोनाउन. आणि 2 मुली आहेत त्यांना, 2 मुली आहेत त्यांना, 2 मुली. एक थोडी दुःखी आहे बिचारी, एक दुःखी आहे, एकावर प्रेम जास्त, एकावर प्रेम कमी झालेलं आहे. तर दुसरी मुलगी आहे आपली ऍडजेक्टिव्ह, आणि पहिली मुलगी आहे ऍडजेक्टिव्ह, सॉरी, आणि दुसरी मुलगी आहे ऍडवर्ब. आता नीट समजून घ्या मित्रांनो, खूप सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. जसं की नाऊन म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. नाऊन म्हणजे काय असतो, कुठल्याही वस्तूच्या नावाला आपण नाऊन म्हणलं होतं. एनी विजिबल ऑर नॉन विजिबल थिंग्स, किंवा नेमिंग वर्ड, कुठल्याही वस्तूचं नाव म्हणजे आपण नाऊन बघितलं तर त्याला एक्सप्लेन करायची गरज नाही. वर्ब म्हणजे बघितलं तर आपण ऍक्शन शोईंग वर्ड इज कॉल्ड वर्ब, ज्याच्यामध्ये आम्हाला ऍक्शन दिसतं. मेन प्रॉब्लेम कुठं होतो आपला, प्रोनाउन मध्ये, ऍडजेक्टिव्ह मध्ये आणि ऍडवर्ब मध्ये आपल्याला प्रामुख्याने प्रॉब्लेम होतो. मेनली आपला प्रॉब्लेम आहे तिथं. तर आता समजून घ्यायचंय काय तुम्हाला, बघा. घरचा कर्ता माणूस जेव्हा अब्सेंट असतो, घरचा कर्ता माणूस अब्सेंट असला की त्याच्या जागी नेहमी बघा मुलं काम करतात, बरोबर. घरचा जो कर्ता व्यक्ती अब्सेंट असल्यावर तिथं ते काम जे आहे ते मुलाला करावं लागतं. हा काय आहे, मुलगा होता, मुलगा. तर जेव्हा जेव्हा वडील घरी, म्हणजे नामराव जेव्हा अब्सेंट असतात, नाऊन जेव्हा प्रेझेंट नसतो, तर नाऊनचं काम कोण करत असतो, प्रोनाऊन करत असतो. नाऊन ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, प्रोनाऊन म्हणतो, सर्वनाम म्हणतो. तर त्याच पद्धतीनं प्रोनाऊन कोणाच्या ठिकाणी वापरला चाललाय, नाऊनच्या ठिकाणी. म्हणजे नाऊन अब्सेंट असला की त्याचं काम कोण होतं, कोण करतंय, प्रोनाऊन करतंय. समजतंय का मित्रांनो, खूप सोपं, खूप सरळ हे करतो. आता आपला क्लास लाईव्ह नसल्यामुळं मला डायरेक्टली तुमच्यासोबत तर बोलता येत नाहीये, पण प्रॉब्लेम जर असेल तर पुन्हा बघा व्हिडिओला, समजून घ्या कन्सेप्ट. एवढ्या सोप्या भाषेमध्ये कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितलं जाईल. आता ऍडजेक्टिव्हचा काय विषय आहे बघा. ऍडजेक्टिव्ह नावाची जी मुलगी आहे, आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असतं बघा, कोणाचा तरी भाऊ फेवरेट असतो, कोणाचे वडील फेवरेट असतात, कोणाची आई फेवरेट असते, सगळ्यांचे सगळेजण फेवरेट नसतात. किती जरी झालं तरी काही ना काहीतरी थोडाफार भेदभाव असतो बघा आपल्याकडे. ठीक आहे, आपल्याला पण माहिती. तर ऍडजेक्टिव्ह नावाची जी मुलगी आहे, ही ऍडजेक्टिव्ह नावाची मुलगी खूप प्रेम करते कोणावर, वडिलांवर आणि भावावर. म्हणजे वडील कोण, नाऊन, आणि भाऊ कोण आहे, प्रोनाऊन. आणि ही जी आहे ती दोघांवर प्रेम करत असल्यामुळं नेहमी या दोघांची स्तुतीच करत असते, नेहमी या दोघांबद्दल ती बोलत असते. आणि याचाच अर्थ काय होतो मग, आपला कन्सेप्ट, आता कन्सेप्ट लावा, आता पहिल्या व्हिडिओवर जा. ऍडजेक्टिव्हचं काम काय होतं, फंक्शन काय होतं ऍडजेक्टिव्हचं, की गिव्हिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन अँड प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊन बद्दलची जास्तीची माहिती देण्याचं काम कोण करत होता, ऍडजेक्टिव्ह. जास्तीची माहिती म्हणजेच काय, बिचारी वडिलांची आणि भावाची काय करते, स्तुती करते, बरोबर.
म्हणजे ऍडजेक्टिव्ह आपल्याला नेहमी काय करत असतो, प्रोनाउन आणि नाउन बद्दल एक्स्ट्राची काहीतरी माहिती सांगत असतो. त्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. होतंय ना, क्लिअर होतंय? थोडं थोडं क्लिअर होत असेल, पुन्हा व्हिडिओ बघितलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. एकदा अजून आपण रिवाइज करूया, पण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि तिसरी जी मुलगी आहे, जी की ऍडवर्ब होती, आपण ऍडवर्ब कन्सिडर केलंय, तिचे फेवरेट वडील नाही आहेत. वडील तिच्यावर राग करत असेल किंवा वडिलांना ती भीत असेल, पण ती कोणाच्या क्लोज आहे, ती आईच्या खूप जास्त क्लोज. कळतंय? ती आईच्या क्लोज आहे. आणि त्याच्यामुळं हा जो ऍडवर्ब आहे, मेनली ऍडवर्ब आपला कोणाला एक्सप्लेन करतोय, मेनली आपला ऍडवर्ब एक्सप्लेन करतो वर्बला. म्हणजे ही ऍडवर्ब नावाची जी मुलगी आहे ती आईची खूप जास्त स्तुती करते, आईबद्दल ती नेहमी बोलत असते, आईबद्दलच्या एक्स्ट्रा गोष्टी सांगत असते आईने. तर ऍडवर्ब जे आहे ना, मग आईवर तर प्रेम करतेच करते मित्रांनो. आईवर जेवढं प्रेम करते की नाही, तेवढंच प्रेम ती बहिणीवर पण करते. म्हणजेच कोणावर करते, ऍडजेक्टिव्ह वर करते. म्हणजे आईबद्दल पण जास्त बोलायला तिला आवडतं, बहिणीबद्दल पण जास्त बोलायला आवडतं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, भूषण भूषण म्हणतो बघा आपण, एक शब्द वापरतो, भूषण मारणे, मोठेपणा करणे. ठीक आहे, स्वतःबद्दल मोठेपणा करायला फार आवडतो तिला, तर ती स्वतःबद्दल सुद्धा खूप जास्त बोलते. फुगीर, आणि मुली पण जरा असतात ना फुगीर टाईप, ती फुगीर मुलगी आहे. आणि अजून एक गोष्ट जर बघायची असेल, लक्षात ठेवायचं असेल ना, तर ही जी ऍडवर्ब आहे ना, फिमेल लवर आहे मित्रांनो, फिमेल लवर. बघा ना, ऍडजेक्टिव्ह पण बहिणीवरच प्रेम करते आणि आईवर प्रेम करते. भाऊ पण आवडत नाहीये आणि वडील पण आवडत नाही. म्हणजेच आता आपल्या कन्सेप्टला जर कन्सेप्ट क्लिअर जर करायचं असेल किंवा कन्सेप्ट जर कोरिलेट जर करायचं असेल, तर ऍडवर्ब काय करतो मित्रांनो, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे. ऍडवर्ब हा असा शब्द असतो जो की वर्ब बद्दल तर माहिती सांगतोच सांगतो एक्स्ट्रा. काही कंडिशन मध्ये बऱ्याच वेळेस तो ऍडजेक्टिव्ह बद्दल सुद्धा एक्स्ट्रा माहिती सांगत असतो, आणि कधी कधी ऍडवर्ब हा ऍडवर्बला सुद्धा एक्सप्लेन करत असतो. म्हणजेच काय, ही जी ऍडवर्ब आहे, बहिणीबद्दल तर बोलतेच, सॉरी आईबद्दल तर बोलते, बहिणीबद्दल सुद्धा बोलते, आणि स्वतःबद्दल सुद्धा मोठेपणा करायची सवय आहे. होतंय ना क्लिअर? किती सुंदर स्टोरी बनते बघा, किती छान पद्धतीनं समजून घेण्याचा कन्सेप्ट आहे तुम्हाला. नाऊन बद्दल काम करणारा, नाऊन जेव्हा नसतो तेव्हा त्याच्याबद्दल काम करणारा शब्द प्रोनाउन आहे. मुलगा काम करतोय वडिलांच्या जागी. त्याच्यानंतर वडिलांवर आणि मुलावर, म्हणजे नाऊनवर आणि प्रोनाउनवर प्रेम करणारी मुलगी, ऍडजेक्टिव्ह, मुलाबद्दल आणि भावाबद्दल आणि वडिलांबद्दल बोलते. म्हणजेच नाऊन आणि प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह. आणि तिसरी जी मुलगी उरतीये, जिला की आपण नाव दिलंय फिमेल लवर. फिमेल लवर, फिमेल लवर जो ऍडवर्ब आहे, ती ऍडवर्ब काय करते, आईवर प्रेम करते आणि बहिणीवर प्रेम करते. म्हणजे ऍडजेक्टिव्ह बद्दल पण सांगते, वर्ब बद्दल पण सांगते. फुगीर तर आहेच, एखाद्या मुलीचा गुणधर्म आहेच तो फुगीर असणे, तर ती फुगीर पण असल्यामुळे स्वतःबद्दल पण बोलते. मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण याच 5 पार्ट ऑफ स्पीच बद्दल बोललो होतो, त्याला अजूनही खूप जास्त सोपं करण्याचं काम तर केलंय. एकदा पुन्हा बघून घ्या, आणि बघून घेतल्याच्या नंतर तुम्ही काय करा, पुन्हा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा आपला पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे कोरिलेट खूप चांगलं होईल. मग सर, पहिल्या पण व्हिडिओमध्ये 5च पार्ट ऑफ स्पीच सांगितले, आता पण 5च नाही, आज आपण बाकीचे उरलेले 3 पण बघणार. आता काय उरतंय आपलं, कंजंक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन उरते. चला बघूया, त्याला पण आपण इथंच बघूया. हेच फॅमिली आहे, सेम इथं फॅमिली होती. या फॅमिलीमध्ये 2 नौकर पण आहेत. आता कोण आहेत, 2 नौकर आहेत, 2 नौकर. एक असेल समजा श्यामलाल आणि एक असेल रामलाल. पण इथं आपल्याला श्यामलाल रामलाल नाही घ्यायचं, आपल्याला काय नाव द्यायचे त्यांना, कंजंक्शन, आणि दुसरा असेल आपला प्रीपोजिशन. कंजंक्शन आणि प्रीपोजिशन.
आता मित्रांनो तुम्ही जर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन केलेलं नाहीये, तर मी तुम्हाला प्रिपोजिशन थोडंसं सांगतो. प्रिपोजिशनचं कार्य काय असतं, प्रिपोजिशन काय आहे ते तर आपण इन डिटेल बघणारच आपल्या डिटेल व्हिडिओमध्ये. प्रिपोजिशनचं कार्य काय असतं, प्रिपोजिशनचं फंक्शन काय आहे, तर एकाच वाक्यामधील वेगवेगळ्या शब्दांना जोडण्यासाठी आपण प्रिपोजिशनचा वापर करतो. एकाच वाक्यामधील वेगवेगळ्या शब्दांना आपण त्याच्यानं जोडतो, बरोबर. तर प्रिपोजिशन नावाचा जो नौकर आहे तो या कुटुंबामधील सगळ्या मेंबरला एकमेकांसोबत जोडण्याचं काम करतो. क्लिअर? एकाच कुटुंबामधील सगळ्या मेंबरला एकमेकांसोबत जोडून ठेवण्याचं काम कोण करतोय? प्रिपोजिशन नावाचा नौकर करतोय. मग कंजंक्शन काय करतो सर? कंजंक्शन का धुणे भांडे करतो का? हो, करत असेल ना, धुणे भांडे पण करत असेल, नौकर आहे. पण आपल्या इंग्रजी ग्रामरच्या फॅमिलीमध्ये, ठीक आहे, या ग्रामरकरांच्या फॅमिलीमध्ये तो काय करतोय? कंजंक्शनचं काम असतं दोन वेगवेगळ्या वाक्यांना एकमेकांसोबत जोडणं. आता वेगवेगळी वाक्य आहेत म्हणजे एकच कुटुंब आहे का? नाही. तर या सगळ्या कुटुंबाला बाकी सगळ्या कुटुंबांशी जोडण्याचं कार्य कोण करतोय? कंजंक्शन. कळतंय का? क्लिअर होतंय का मित्रांनो? एकाच वाक्यामधील वेगवेगळ्या पार्टला कनेक्ट करण्याचं काम, जोडून ठेवण्याचं काम कोण करणार? प्रिपोजिशन करणार. आणि वेगवेगळ्या वाक्यांना जोडण्याचं काम कोण करतं? कंजंक्शन नावाचा नौकर करतो. म्हणजे या कुटुंबांना बाकी कुटुंबाशी जोडण्याचं काम कोण करते? कंजंक्शन करतं. तर अशा पद्धतीनं कंजंक्शन आणि प्रिपोजिशन दोन नौकर एकमेकांना जोडण्याचं काम करतात. कुटुंबात माणसांना जोडणे आणि एका कुटुंबाला दुसऱ्या कुटुंबासोबत जोडणे. इथपर्यंत क्लिअर असेल? मग इंटरजेक्शनचं काय असेल? आता बघा, इंटरजेक्शन समजून घेण्यासाठी या कुटुंबामध्ये अजून एक व्यक्ती किंवा अजून वेगवेगळ्या व्यक्ती आपल्याला आणाव्या लागतील. आणि त्या व्यक्ती कोण असतात? आपल्या कुटुंबामध्ये कोण येतात बरं? बाहेरून येणारे कोण असतात? तर ते असतात आपले सोयरे, पाहुणे, गेस्ट. कधी येतात? विनाकारणच येतात का? उठलं की सुटलं, आपलं आलं, चहा घेतला, गेलो निघून. विनाकारण कधी येत नाही. काही असतात विनाकारण येणारे, पण मेजॉरिटीली जे पाहुणे आपल्याकडे येतात एकतर सुखाच्या वेळी येतात, आनंदाच्या क्षणी येतात, किंवा दुःखाच्या क्षणी येतात. म्हणजे सुखदुःखामध्ये येणारे जे आपले पाहुणे आहेत ते या ठिकाणी काय काम करतात हे समजा. आता छोटे छोटे आपले पाहुणे आहेत समजा, ठीक आहे, हे पाहुणे आपले, ठीक आहे, मी फास्ट मध्ये काढतोय. वेगवेगळे पाहुणे आपले छोटे छोटे सुखादुःखामध्ये या कुटुंबामध्ये येण्याचं कार्य करतात. आणि हे कोण आहेत आपले? इंटरजेक्शन. बघा, समजून घ्या. कसं काय सर सुखादुःखात येणारे इंटरजेक्शन? इंटरजेक्शन कधी वापरलं जातं? अतिशय भावनिक गोष्ट जेव्हा असेल, म्हणजे एखादं जर एक्सप्रेशन आपल्याला जर एक्सप्रेस करायचं असेल, एकदम जास्त दुःख, अति उत्साह, अति आनंद, जसं की आपण म्हणतो हुर्रे हुर्रे, आपण काहीतरी जिंकलो, हुर्रे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुःखी एकदम काहीतरी गोष्ट झाली, जसं की आता आपण एक्झाम्पल बघितलं होतं. आपल्या एक्झाम्पल मध्ये आपण आलास शब्द वापरला. आलास म्हणजे काय? जेव्हा आपण दुःखी असतो किंवा एखादी वाईट गोष्ट असते तेव्हा आपण आलास बोलतो. तर हे जे इंटरजेक्शन आहेत हे सुखदुःखामध्ये फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे सुख दुःख दाखवणारे हे जे शब्द आहेत त्यांना आपण इंटरजेक्शन म्हणतो. आणि इंटरजेक्शन हा खूप भावनिक आहे. म्हणजे सगळे पाहुणे काय असतात? भावनिक. जसं की तुम्ही बघितलं असेल बघा, कोणीतरी वारलं एखाद्या वेळेस घरात, त्या पाहुण्याचं काही देणं घेणं नसतं आपल्याशी. आलं की रडायला चालू करतात. घर दार बस दिसलं आधीपर्यंत हसत हसत येते, घर दिसलं की रडायला, म्हणजे भावनिक असल्याचं दाखवतात, बरोबर ना? तर हे भावना दर्शवणारे जे शब्द आहेत, हे इंटरजेक्शन जे आहेत ते काय करतात? इथं पाहुण्याचं काम करतात. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा थोडक्यामध्ये एकदा बघूया. नाऊन, वर्ब, नवरा बायको होते. नाऊनला आणि वर्बला 3 मुलं आहेत, त्याच्यापैकी एक मुलगा आहे, 2 मुली आहेत. आता नाऊनच्या अब्सेंट मध्ये मुलगा, कधीही वडीलधाऱ्या व्यक्तीच्या अब्सेंट मध्ये घरातल्या मोठ्या मुलाला काम करावं लागतं. मुलीला आपण कधी काही काम करायला लावत नाही मेजॉरिटी. मुलगा जर असेल तर मुलगाच काम करतो. तर नाऊनच्या अब्सेंट मध्ये प्रोनाऊन काम करतोय, म्हणजे मुलगा काम करतो. म्हणजे नाऊन ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दालाच आपण प्रोनाऊन म्हणतो.
ऍडजेक्टिव्ह काय करते, या मुलीला वडील आणि भाऊ दोघंही जास्त प्रिय आहेत, दोघांवरही प्रेम आहे. जी व्यक्ती आपल्यासाठी प्रिय असते तिची आपण नेहमी स्तुती करतो, तिच्याबद्दल आपण जास्त बोलतो. तर ऍडजेक्टिव्ह नेहमी कोणाबद्दलची एक्स्ट्रा माहिती सांगत असतो, प्रोनाउन आणि नाउन बद्दल तो माहिती सांगत असतो. म्हणजेच ऍडजेक्टिव्ह दोघांना एक्सप्लेन करतो. ऍडवर्ब काय करते, ऍडवर्ब ही फिमेल लवर आहे, पुन्हा बोलतो मी फिमेल लवर आहे. ती आईवर प्रेम करते, बहिणीवर प्रेम करते, म्हणजे वर्बला एक्सप्लेन करते आणि ऍडजेक्टिव्हला सुद्धा वर्ब एक्सप्लेन करते आणि स्वतःबद्दल सुद्धा बोलतीये. फुगीरपणा करते, फुगीरपणा, मी अशी मी तशी, मी स्वतःबद्दल पण सांगणार. सांग बाई, स्वतःबद्दल पण सांग. म्हणजे तिघांबद्दल पण बोलणारी कोण असते, ऍडवर्ब असते. अशा पद्धतीनं पहिले 5 इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पीच आपले इथं कव्हर होतात. उरले होते 2 आपले, जे की एकमेकांना जोडणारे होते, जोडणारे जे काही बंध तयार करणारे, कनेक्शन निर्माण करणारे जे आहे, तर कंजंक्शन आणि प्रिपोजिशन. प्रिपोजिशन आणि कंजंक्शन दोघं पण नौकर आहेत. नौकर असून पण फरक काय आहे, हा प्रिपोजिशन नावाचा जो नौकर होता, हा नौकर कुटुंबातीलच व्यक्तींना जोडण्याचं काम करतो, तर कंजंक्शन हा नौकर आहे, जोडण्याचंच काम करतो, पण एका कुटुंबाला बाकी इतरत्र कुटुंबाशी जोडण्याचं काम करतो. म्हणजेच काय, एका वाक्याला दुसऱ्या वाक्याशी जोडण्याचं काम कंजंक्शन करतील आणि वाक्यातील वेगवेगळ्या शब्दांना, एकाच वाक्यातील वेगवेगळ्या शब्दांना जोडण्याचं काम प्रिपोजिशन करेल. आणि लास्ट आपला जो उरतो इंटरजेक्शन, जे की आपले सगळे सोयरे पाहुणे, भावनिकता दाखवायला. दुःखी प्रसंगामध्ये दुःखही झालेलं नसतं, आनंदी प्रसंगामध्ये त्यांना दुःख झालेलं असतं. आनंद बघवला जात नाही पाहुण्यांना, गोष्ट तसेच आहे, पण दाखवावं लागतं ना. त्याच पद्धतीनं भावनिकता दाखवणारे शब्द जे आहेत इंटरजेक्शन आपले, ते सगळे सोयरे सुख दुःखामध्ये येतात. आणि भावनिक शब्द आलास, ओहो, त्याच्यानंतर हुर्रे, त्याच्यानंतर ओ माय गॉड, जेव्हा आपण सरप्राईज होऊन म्हणतो, ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो, इंटरजेक्शन. आय होप मित्रांनो, एवढ्या सरळ सोप्या साध्या पद्धतीमध्ये, एवढ्या सोप्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जर पार्ट ऑफ स्पीच सांगितलेले आहे, तर त्याला तुम्ही समजून घेतला असेल, समजून घ्याल. आणि एकदा नाही 2 ते 3 वेळेस जेव्हा तुम्ही या गोष्टीला बघणार, या गोष्टीला तुम्ही समजून जर घेतलं, तर मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही आयुष्यभर कधीही पार्ट ऑफ स्पीच विसरणार नाही मित्रांनो. आणि या पार्ट ऑफ स्पीच वरूनच आपला इंग्रजीचा पाया, आपला बेस जो आहे तो स्टार्ट होणार. काही कमेंट्स पण येतात मित्रांनो व्हिडिओला की सर मॅक्झिमम इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा, पण इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न याच्यासाठी टाळतो, व्हिडिओज आहे द बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट बघणारे जर विद्यार्थी असतील तर त्यांचं ऑब्व्हियसली इंग्लिश थोडं वीक असणार. आणि मी जर इंग्रजी दाखवण्याचा प्रयत्न केला, मी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला समजलंच नाही तर त्याचा फायदा काय होणार होता. चालत राहील, तुमचे कमेंट्स महत्वाचे आहेत, कमेंट्स करत चला. ज्या ज्या गोष्टी मला डेव्हलप करायच्या, मी नवीन आपलंही चॅनल आहे, नवीन व्हिडिओज बनवतोय, नवीन सगळ्या गोष्टी घडतायत, तर तुमचे कमेंट्स जे आहेत ते हळूहळू डेव्हलप व्हायला, या कमेंट्समुळेच हा नवीन व्हिडिओ आला. पार्ट ऑफ स्पीच तर बनला होता, पण तुमच्या कमेंट्समुळे, तुमच्या डिमांडवर एक अजून सोपं करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर अशाच पद्धतीनं सोपे कन्सेप्ट, सोप्या गोष्टींमधून काहीतरी इम्पॉर्टंट शिकण्यासाठी आपल्या चॅनलला असंच प्रेम करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना सुद्धा, तुमच्या कलिगला सुद्धा, तुमच्या गेस्ट मधील कोणी जर असतील त्यांना सुद्धा तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कारण की एवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच इतरत्र कुठं मिळणार नाही असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर चला मग, समजला असेल व्हिडिओ, मला अशी आशा आहे, आय होप की खूप चांगल्या पद्धतीनं मी सांगितलंही आहे तुम्हाला, तर समजलं असेल. समजलं असेल तर मित्रांनो एकदा किंवा दोनदा अजून रिपीट करून व्हिडिओ बघा आणि आपल्या पार्ट 1 ला, म्हणजे याच्या आधीचा जो पार्ट ऑफ स्पीचचा व्हिडिओ आला त्याला फॉरवर्ड करा. याच्यानंतर इन डिटेल मध्ये आपण एक पार्ट ऑफ स्पीच बघणार आहोत, जसं की अपकमिंग व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओज 1 ते 2 दिवसामध्येच आपला व्हिडिओ येईल, जो की नाउन बद्दल असेल. इन डिटेल नाउन बद्दल बघूया, प्रोनाउन बद्दल, सगळ्या पार्ट ऑफ स्पीच बद्दल बघूया. एकही डाऊट तुमचा असणार नाहीये. काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये प्लीज कमेंट करा मित्रांनो. तुमच्या कमेंट्स खूप इम्पॉर्टंट, डेव्हलप होण्यासाठी आम्हाला खूप महत्वाचे आहेत. तर ठीक आहे, सांगण्याचा तर प्रयत्न पुरेपूर केलेला आहे, समजून सांगितलंय, खूप सोपं केलंय. थांबूया मित्रांनो, चला. अशा पद्धतीनं तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच क्लिअर झालेले असतीलच, तर आपल्या चॅनलला मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.